नमस्कार. माझ्या हेल्थ मंत्राची स्वर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत गवारीची शेंग. अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने अगदी वेगळ्या चवीची गवारीची शेंगीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते आहे. या शेंगामध्ये मी आमटी टाईप बनवली आहे आणि त्याच्यामध्ये सुकट घातलेली आहे. जे लोक नॉनव्हेज खात नाही म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी सुद्धा ही भाजी करायला हरकत नाही, फक्त सुकट घालू नाही. सुकट म्हणजे काय तर सी फूडमधले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे, जे की जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना माहिती आहे, पण जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी सुकट टाकू नये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गवारीची आमटी म्हणता येईल किंवा भाजी म्हणता येईल, रस्सा भाजी म्हणता येईल, तयार आहे. आपण ही सुकट घालून केली आहे, खूपच टेस्टी लागते. वा, इथे मी गवार घेतली आहे 250 ग्रॅम म्हणजेच 250 ग्रॅम निवडून घेतलेली आहे. शेंगदाणे भाजलेले वाटीभर, सुकट निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाटीभर घेतली आहे. कांदा एक घेतला आहे, मीठ, जिरं, हळद आणि लाल मिरची पावडर, त्यासोबत हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी आणि हिंग. इथे एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी 250 ग्रॅम निवडलेली गवार घेतली आहे. आता याच्यामध्ये टाकूया पाणी, थोडंसं मीठ घालूया आणि या शेंगांना उकळून घेऊया. थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून व्यवस्थित अर्धवट शिजवून घेऊयात. त्यातलं पाणी काढून घेऊया नंतर. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये एक वाटीभर शेंगदाणे भाजलेले चांगले खरपूस. हे माझं लसूण राहिलं होतं सांगायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. दीड आणि जिरं अर्धा टीस्पून, लाल मिरची पावडर 1.5 चमचा किंवा थोडं जास्तही घेता येईल, हळद अर्धा चमचा, मीठ घ्यायचं आहे 1 टेबलस्पून किंवा अर्धा टेबलस्पून, जसं चवीला लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, 1 किंवा 2ही घेऊ शकता. मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना आधी सुरुवातीला तसंच वाटायचं आहे, नंतर थोडं पाणी मिक्स करून याची पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे आपलं तयार झालं आहे मिश्रण, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पातळ घट्टसर याला वाटून घ्यायचं आहे. पुढे आपल्या इकडे शेंगा बॉईल झाला आहे का ते बघूयात आपण. शेंगा आपल्या अर्धवट बॉईल झालेल्या आहेत, बघू शकता. यामुळे शेंगणं जास्त टेस्टी होते. शेंग अर्धवट शिजली आहे, याच्यातलं पाणी काढून शेंगा आपण हे करून घेऊया. याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि या शेंगा एका चाळणीवर निथरत ठेवल्या आहेत. कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल गरम झालं, मग हिंग घातलं आहे, मग मोहरी घातली आहे, मग कढीपत्ताही घालून घेतला आहे. आणि मग एक कांदा बारीक कापलेला तो मी याच्यात टाकून घेते आहे आणि यालाही छान व्यवस्थित फिरवून घेते आहे. कांदा होत आला आहे. आता याच्यामध्ये सुकट एक स्वच्छ निवडलेली आणि धुवून घेतलेली वाटीभर टाकली आहे आणि व्यवस्थित फिरून घेते. तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर सुकट अवॉइड करायची, यावेळेला टाकायची नाही. आता छान खरपूस रंगावर हे परतलं गेलं आहे, बघू शकता. तर आपण याच्यात ह्या बॉईल केलेल्या शेंगा, अर्धवट बॉईल केलेल्या शेंगा टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर
यामध्ये टाकूया ही पेस्ट, शेंगदाणा आणि लसूण, जो मसाला आपण केलेला आहे तो या वेळेला आपण या मिक्सरमध्ये टाकून घेऊया. गवारीच्या शेंगावर आपण हा मसाला ओतून घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता व्यवस्थित मिक्स केलं आहे. तुम्हाला जर या सुक्या करायच्या असतील तर कमी पाणी टाकून मग ह्या शिजून घ्यायच्या किंवा कोरड्या करायच्या आहेत. पण मला ही पातळसर भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी याच्यात पाणी जास्त घालणार आहे. मसाल्याचं पाणी जे होतं ते मी याच्यात टाकून घेतलं आहे आणि अजून याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी मी घालणार आहे, कारण मला ही भाकरीबरोबर बनवायची आहे. तर भाकरीसोबत खाण्यासाठी म्हणून मी ही आमटी गवारीची बनवते आहे. त्यामुळे मी याला ग्रेव्ही जास्त बनवते आहे. अशा पद्धतीने आपलं हे झालं आहे. आता याच्यात अजून मी पाणी मिक्स केलं आहे. यामध्ये कुठलेही गरम मसाले वगैरे काही नाही, अगदी साध्या पद्धतीने बनवली आहे, पण खूपच रुचकर आणि टेस्टी लागते. आणि अशा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं किंवा गरम गरम भाताबरोबरही खाता येईल. आता बघू शकता आपल्या ह्या शेंगा अर्धवट शिजलेल्याच आहेत, त्यामुळे हे काही जास्त शिजवायची गरज म्हणजे फारशी गरज पडत नाही. पण आपला रस्सा छान टेस्टी व्हावा म्हणून आपण ते छान व्यवस्थित याच्यामध्ये शिजून घेऊ. अजून थोडंसं एक 5 मिनिटभर आपण याला शिजून घेऊया. याला उकळी आली आहे, छान आपलं एकजीव झाला आहे सगळा रस्सा आणि शेंग मिक्स झाली आहे, त्यामुळे शेंगा पण टेस्टी लागतात. आणि आता आपली ही शेंग जी आहे ही तयार झाली आहे. गवारीची शेंगांची आमटी म्हणता येईल किंवा गवारीची शेंगा आपल्या तयार झाल्या आहेत, खाण्यासाठी तयार आहेत गवारीची शेंग. अर्थातच आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. ही गरमागरम गवारीची शेंगाची आमटी तुम्ही भात, चपाती, फुलका किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. गरम गरम बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत जर खाल्ली ही आमटी तर खूपच टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे. आणि रेसिपीवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि लाईकसुद्धा द्यायची आहे. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.